टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेमध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव द्यावे अशी मागणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने जय मल्हार संघटनेच्या वतीने आज पुरंदर तहसील कचेरी येथे मोर्चा काढण्यात आलेला आहे। जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने हा मोर्चा आणण्यात आलेला आहे। नाना, काय मागणी आहे खऱ्या अर्थाने हा पुरंदरमध्ये कचेरीवरती मोर्चा आलेला? परवा बहुजन समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांनी विधान भवनामध्ये ज्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव पुरंदर एअरपोर्टला द्यावं अशी त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रामोशी बेडर समाज असन बहुजन समाजाला एक आनंद झाला आणि त्या ठिकाणी आपणही कुठंतरी त्या ठिकाणी ताकद लावावी, आपण सरकारसमोर निवेदन द्यावं म्हणून आज या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या ह्या ठिकाणी होणाऱ्या या तालुक्यामध्ये उमाजी नाईकांचं जन्म या ठिकाणी झालेला आहे। उमाजी नाईकांना फाशी देऊन या ठिकाणी त्यांचं समाधी या ठिकाणी आहे, त्यांचं स्मारक या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं भूमिपुत्र या ठिकाणचे आहेत म्हणून त्यांचं नाव इंटरनॅशनल एअरपोर्टला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं द्यावं म्हणून आज या ठिकाणी आम्ही मोर्चा केलेला आहे। नाना, खऱ्या अर्थाने 9 वर्षापूर्वी विमानतळाची घोषणा झाली, त्यावेळेस आमदार होते विजय शिवतारे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव द्यावं अशी मागणी केली। त्यावेळेचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी सर्वांनी याला कुठेतरी हिरवा कंदील दिलेला आणि पुन्हा ही विधानसभेत मागणी होती। कसं पाहता, एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव 9 वर्षापासून सर्व लोकांच्या तोंडामध्ये आहे आणि आता पुन्हा ही गोपीचंद पडळकरांनी मागणी केलेली आहे, कसं बघताय दोन्ही बाबीकडे? नाही, खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही रेकॉर्ड पूर्ण तपासलं किंवा त्या ठिकाणी जर रेकॉर्ड जर असतं तर पहिली गोष्ट गोपीचंद पडळकर साहेबांनीच ही मागणी केली नसती। आत्ता रेकॉर्डली काही नाही, रेकॉर्डली त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव नाही, पण आम्हाला आनंद आहे की आम्ही आमच्या जसं आद्य क्रांती राजे उमाजी नाईक आम्ही आमचं दैवत समजतो आणि दैवत म्हणजे याच्याकरता समजतो की आमच्या दैवतांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असन, छत्रपती संभाजी महाराज असन यांनाही दैवत मानलेलं होतं, त्यांच्या आदर्शाने ते चाललेले होते। आमच्या दैवताचं छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी नाव जरी लागलं तरी सगळ्यात आधी गुलाल आम्ही उधाळू, आम्हाला सर्वात जादा आनंद त्या ठिकाणी भंडारा त्या ठिकाणी उधाळू आणि आपल्याला त्या ठिकाणी आनंद नक्कीच होईल। पण खास करून आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं या ठिकाणी जन्म या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठंही छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी नाव लागन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लागन, पण उमाजी नाईकांचं पुरंदर तालुका जर सोडला तर मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी त्यांचं नाव लागन, म्हणून अपेक्षा आम्हाला आहे। पण तरी जरी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या ठिकाणी लागलं तरी आम्हाला आनंद आहे। नक्कीच होते। जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे पुरंदर येथील विमानतळाला आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं नावाची त्यांनी मागणी केलेली आहे, परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव लागलं तरी आम्ही पहिल्यांदा गुलाल उधळू, भंडारा उधळू असं देखील त्या म्हणालेल्या आहेत। एकंदरीतच आज हा मोर्चा पुरंदरमधील कचेरीवरती आलेला आहे आणि ही मागणी करण्यात येत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।